भरपूर पेशंट मला विचारतात, सर जर व्यसनमुक्त राहायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर मी त्यांना काही पथ्यपाणी सांगतो. जसं बाकी आजारांना डॉक्टर पथ्यपाणी सांगतो, तसंच व्यसनाधीनता नावाच्या आजाराला पण काही पथ्यपाणी आहेत, असं मी त्यांना सांगतो. सगळ्यात पहिलं पथ्य म्हणजे तुमच्यासोबत जे व्यसन करणारे लोक होते, बाहेर गेल्यानंतर तशा लोकांपासून सावध राहणं. दुसरी गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे, घराबाहेर पडण्याअगोदर पोटभर जेवण करणं. पोटभर जेवण केल्याशिवाय घराबाहेर न पडणं. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्हाला व्यसनाची तलप होईल, दारूची तलप होईल, त्यावेळेस तुम्ही एकच गोष्ट करायची की तुमची फॅमिली असेल, तुमचं कुटुंब असेल, तुमचा जॉब असेल, तुमचा व्यवसाय असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या जबाबदाऱ्या आठवणं. आणि चौथी गोष्ट, थकेपर्यंत काम न करणं. तर ह्या 4 पथ्यपाणी मी त्या पेशंटला सांगत असतो. जो पेशंट ह्या 4 पथ्यपाणी पाळतो आणि फॉलो करतो, खऱ्या अर्थानं तो व्यक्ती व्यसनमुक्त आयुष्य जगल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद.